आता आपली लिंबुनी 2 वर्ष पूर्ण झाले आणि 3ऱ्या वर्षात पदार्पण झालं आहे आपल्या लिंबुनीच्या. आता या लिंबूला म्हणजे 3ऱ्या वर्षी आपल्या लिंबुनीला फुलबार यासाठी आपण या लिंबुनीचे आपण जाड्या आपण काढत आहोत. खुरप पावळा आणि इऱ्याच्या यानं आपण खुरपण करत आहोत. याची जाडी एकदा मुरापर्यंत ते झाल्यानंतर आपण म्हणजे आपल्या लिंबुनीला भरपूर असा फूल आणि लिंबू लागल्या पाहिजे, त्यासाठी म्हणजे फुलबारावा आणण्यासाठी हे सर्व क्रिया आहे. खुरपण अशा तऱ्हेनं करायची की जे मुळं आहेत, ती जाडी आहे ते आपल्याला लागल्या पाहिजे. इऱ्याला लागल्यानंतर हे सर्व खुरपून झाल्यानंतर त्यामुळे जे आपली लिंबुनीची वाढ आहे ते चांगली तीव्र होते अशी खुरपणी केल्यामुळे. आणि तीव्र झाल्यामुळे त्याला शेंडे पण चांगले फुटतील. आणि शेंडे फुटल्यानंतर त्यामुळे आपल्याला हे सर्व करावं लागते. आणि हे झाल्यानंतर आपल्याला याच्या वाढीसाठी 1 फुटाच्या राऊंडमध्ये 1 फुटाच्या अंतरावर आपल्याला ठोकळ मीठ टाकायचं आहे. का टाकायचं आहे? ठोकळ मीठ एका लिंबुनीला अर्धा किलो. असं या तऱ्हेनं हा मीठ टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर याला पूर्णपणे असा झाकून घ्यायचा आहे. या तऱ्हेने झाकून घ्यायचं आहे. झाकल्यानंतर याला असा थोडा झाकून घ्यायचा. झाकल्यामुळे कसं झालं, हे मुळं पूर्ण खुले झाले होते, ते आता पूर्ण होऊन जातात. आता त्या मुळाला पुरी चालना भेटेल. आणि त्यानंतर आपल्या लिंबुनीला भरपूर असा 4 ते 5 महिन्याने फूल येईल. आणि त्यानंतर तो असं फुलं आल्यानंतर लिंबू पण पहिल्या वर्षी कमी लागतील, पण लागतात. असे व्यवस्थापन केल्यामुळे आपल्या लिंबूला चांगला फूल पण येईल, लिंबू पण लागतील आणि चांगले शेंडे पण पालतील. ठीक आहे. आणि नमक टाकल्यानंतर आता आपण पाणी पण याला टाकून देऊ, म्हणजे नमक पूर्ण विळल्या जाईल.